म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पेन असं व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून उडाली पक्षीने गेली अंतराळी चित्त पिला जवळी. हा एक वाढतो माझ्या खिशात. म्हणजे कधी कधी मी 3-3 पेन म्हणतो तर आता 4-4 म्हणायला लागलो. हा असं बाबा चित्त पिला जवळी ठेवून या. त्या आईचं चित्त तुमच्याकडे आहे, त्या बापाचं डीएनए तर बापाचं रक्त तुमच्या धमन्यांमध्ये वाहतय माय बापांनो. आणि ज्या रक्तामध्ये संस्कार आहे ते घरानं मोठं होत असतं. ज्या घरामध्ये आहाराचं नियोजन केलं जातं त्या घरामध्ये सतत आनंद असतो. म्हणून मोठे काही काही मोठे ते मोठेच. जास्त माझ्या मित्राच्या मुलाच्या ऍडमिशन घेण्याकरता मी गेलतो MBBS रशिया. तिथं मुलंही तेवढे देखणे आणि मुलीही तेवढ्यात देखणे. ते उंची, मोठं कपाळ, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवया, सरळ नाक, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, खालचे ओठ ऑटोमॅटिक गुलाबी झालेले. हे ब्रह्मचर्य व्रताच्या पावरने होत असतात. हे सगळे लक्षण त्यांच्यात. आणि मी सहज कमरेपर्यंत केस त्या पुरींच्या असे मी सहज हात गुडघ्याला लागतील असे आजान भाऊ, एवढं स्मार्टनेस. आणि मी सहज विचारलं, त्यांच्याकडे बघून हसलो. त्या हसण्यामध्ये सुद्धा त्यांची कितीतरी आनंद लहरी उठत होते. त्या हसल्या माझ्याकडे. मी म्हणलो मराठी समजत नाही, महाराष्ट्रातलाच आहोत आम्ही. म्हणलं तुम्ही इथं? ते म्हणे MBBS च्या ऍडमिशन साठी. म्हणलं काय आडनाव? ते म्हणले कुलकर्णी. तुमचं? जोशी. तुम्ही? देशपांडे. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवादच देईल मी. ज्याला काहीच कळालं नाही त्याने बाजरीची भाकर आमटी चुरून कणून खायची. कारण की ते बघा तुम्ही, कुलकर्णी, जोशी, देशपांडे. मुलींनो जरा लक्षपूर्वक आहे का, तिथं ज्या घरात ब्राह्मण कुळामध्ये 40 ते 50% खर्च आहारावर केला जातो. ब्राह्मणाची स्त्री पती आजारी पडल्यानंतर याला काय खाऊ घालावं, कोणती भाजी खाऊ घालावी हे ज्ञान आहे तिला. पोरग आजारी पडलंय, त्याला आता काय असावं आजारपणात किंवा पडूच नये याच्याकरता काय द्यावं. याच्या घरातल्या स्त्रीला कळालं. तीच माझ्या छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ, तीच माझ्या तुकोबाची आवली, तीच आंबेडकराची रमा, तीच ज्योतिबाची सावित्री. तिला काहीच नाही होय. आज बाजार आहे का? मग आण सांगा बोकड्याच काय पोराला सर्दी झालेली रस्सा पेन काय आणखी रे, काय खाऊ घालती तू? अरे खाऊ घालण्याच्या आखली असाव्यात का? आपले पोरं मोठे नाहीत गुरुजी. आपले पोरं फक्त तिकडं भाऊ का तिकडे डीपीचे लिंगा काढ्या मी पोलवर चढतो. अरे काय चढतो पोलवर? पोलवर चढतोच काय आला तू? हा तिकडं कशाला उद्योग करता? अहो मोठे करा, मोठे स्वप्न बाळगा, आहार व्यवस्थित द्या. अरे ज्या घराला आहार कळाला आणि ज्या घरातली माई आहारातली तज्ञ आहे, युक्त आहार बिहार, युक्त आहार बिहार,
आत्या आय आत्या सांग बरं तू आता बंद करू का काय करू तिच्याच मौली मै आते हा तोवर मला परत बोला ना मी पुन्हा येईल कीर्तना करता म्हणलो बरं का मी बाकीचं काही डोक्यात आणू नका सध्याला डोक्यात भूत घुसू देत लोकांच्या हो मी कोणत्या पार्टीचा आणि पक्षाचं नाही माझं एकच पार्टी आहे पांडुरंगाची माझा एकच झेंडा आहे भगवा आणि माझा एकच नेता आहे विटेवरी ज्याची पाऊले मी एकाचेच कार्यकर्ते तुकोबारायचे आणि ज्ञानेश्वर माऊलीचे आमचा मतदानाचा आणि इलेक्शनाचा काहीही संबंध हा तुम्हाला ज्याला मतदान करायचं भाऊ त्याला करा पण आमच्या माग भोंगा लावू नका अतिशय निर्मळाने स्वच्छ मनाने सांगतो पण घर किती मोठं आहे तुमचं याला किंमत नाही घरामध्ये किती मोठे विचार आहेत याला फार मोठी किंमत आहे विचारा समाधान मुद्दाम बंद करायला लावलं म्हणलं येळ झाला विचारा वाचून आणि म्हणून उडून गेली ती 3 वर्षापूर्वी बापही बापाचं कर्तृत्व मायबापांनो गेलेत निघून पण यांचा आशीर्वाद या घराला लाभावा आणि म्हणून हा केलेला दैदिप्यमान अखंड हरिनाम सप्ताह सोहळा त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सव रात्री शिवानंद स्वामीचं झालं आता माझं आहे उद्या आमचे विकास महाराज शास्त्रींचं उद्या दुपारचं 10 ते 12 संध्याकाळी उद्या समोज प्रबोधनकार परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार इंदुरकर महाराजांचं उद्या संध्याकाळी किती 5 ते 6 ते 8 कीर्तन उद्या संध्याकाळचं आहे काय सोहळाचा आहे आपल्या गावामध्ये सगळ्यांनी इथे एकत्र या इथं काय कशाचं नाही बा यांचं त्यांचं असं काही मनात काय धरू नका हो सगळ्यांनी इथे एकत्र या आपल्या वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे हा बाकी काही नाही याच्यात काही कोणाचं यांनी केलं आणि त्यांनी केलं आपलंय मंदिरापाशी आपल्या माणसाचं आहे आणि आपल्या माणसाने केलंय मायबापांनो म्हणून आपलं म्हणून इथे एकत्र या बाकी काही नाही आणि अगदी आनंदाने राहा आनंदाने जीवन जगा आपापले निष्पाप हात वरती करा बरं मला बघू द्या बरं बापरे तुम्ही बी अण्णा तुम्ही बी दोन्ही सगळेच सगळे इकडे बाकडावर बसले इकडं तात्या तुम्ही दोन्ही हात वर करा अरे वा पंढरपूर सारखं वाटतंय अरे बापरे राहू द्या ना आपल्याला टाळी वाजायची भजन करायचं आपल्याला हर विठो पार कुमाई हरी विठो हरी हरी जय श्रीराम अरे वा पंढरपूर सारखं वातावरण तयार झालं आणि म्हणून अंतराळात निघून गेली पण लक्ष पिलाकडे आहे आशीर्वाद माय बापाचा तुम्हाला लाभाव तुमच्या हातून